आज आहे शेवटचा शनिवार, तर मस्तपैकी पुऱ्या केल्यात. याच्यामध्ये मी पनीरची भाजी केली, बटर पनीर, पनीर मसाला. आणि ही कसली माहिती आहे भाजी, थांबा मला मी विसरले, घेवडा बटाटा पुऱ्या केल्यात. परत संध्याकाळला चपात्या केल्यात, थांबा दाखवते. कारण आज नाईट काम करायचं आहे, आज माझा क्लास पण नाही आहे. सो चला आता हे लोक जेवत आहेत, पप्पा आणि माझी भांडी वाट बघतायत. आता मला घेते जेवायला. नेहमी आता कंटाळा आलाय, झाला आता श्रावण आता संपत आलाय, थोडे दिवस आहे. बरं काहीतरी करते, त्यामुळे आता धैर्याचं ट्युशन पण आहे. आणि मग ट्युशनला तो गेल्यावर मी भांडी आवरेन आणि मग काम करायला जाईल गणपतीचं. कारण आज आम्हाला जास्तीत जास्त काम उरकायचं आहे. सो त्यामुळे पप्पांना पुऱ्या देते. होय आटप. चला मी जेवून घेते आता. आणि गाईज मी आता दुपारी जेवण बिवून झालं आणि झोपलेली. तर आता मी उठली आहे, 3:45 झाले. जाते कामाला बोलते, गणपतीच्या इथे जाते. आता मला दाखवते माझं सगळं काम आवरलंय. ओटा बिटा धुवून झालाय, भांडी पण झाले आहेत. चालली आहे काम करायला, सगळं काम आवरलंय. कारण आज काम जेवढं उरकता येईल तेवढं उरकणार आहे. म्हणजे सगळं चहा आहे, चहा नाही आणि ग्रीन टी. कारण हा लास्ट सॅटर्डे आहे आणि अवघे आता 2 दिवसांनी पिठोरी आहे. त्यामुळे बघू काय आता काम आहे. आणि आली आहे इकडे ही मोठी मूर्ती आहे. अजून एक आपल्याकडे 5 फुटाची आहे मूर्ती, तिचं पण काम चालू आहे. बाजूला या साईडला काम चालू आहे. म्हणजे थोडंसं पाटावरती शिफ्ट करतात, कारण आम्हाला तिचं ना पूर्ण डायमंड वर्क हे ते सगळं करायचं आहे. सो त्यामुळे. आणि आता अजून ही एक मंडळाची आहे, ही अजून रेडी नाही झाली, ही पण करायची आहे. आणि आमचं धनुने बघा ही मूर्ती केली आहे. बांगड्या केल्या आहेत, सगळी अशी कंप्लीट केली आहे. आणि ह्या सगळ्या बुकिंगच्या मूर्त्या आहेत. आज आमची घरची मूर्ती म्हणजे माझ्या दिरांकडे आहे, म्हणजे योगेश भाऊ आहेत, त्यांच्याकडे यावर्षी गणपती आहे. म्हणजे फिरता असतो गणपती, एकदा यांच्याकडे एकदा त्यांच्याकडे असं. आज घरची मूर्ती पण येणार आहे. सो आज रितेशची मूर्ती आणली आहे. एक मूर्तीचं फेटा धोतर झालंय. हे बघा या मूर्तीचं पण फेटा धोतर झालंय. ही रितेशची मूर्ती आहे, हिचं पण काम करायचं आहे. आजच आणली आहे त्याने, असं आहे. तर थोडं करून काम जेवढं आमचं डायमंड वर्क होतं ना, म्हणजे माझ्याकडचं मूर्तीचं हे बघा हे कंप्लीट झालंय. ही एक काल कंप्लीट मी केली क्लासला जायच्या आधी. हिचे मी कान हे बघा असे कान केलेत. हिचं तर पूर्णच कंप्लीट झाली आहे. पूर्ण जे तुम्हाला दाखवलेलं हात बांगड्या करत होती, तिचे आता फक्त कान राहिलेत. ज्यांचं काय थोडं राहिलंय ना, जे राहिलंय थोडं ते काम आज कंप्लीट करून टाकणार आहे. आणि
येस, जेव्हा मोठा दगडूशेठचा जी मूर्ती आहे आमच्याकडे खालेगावची, त्या मूर्तीला आम्ही एक एक करून नाही, आम्ही जेवढे सगळेजण आहोत ना तेवढे आम्ही काम करायला चालू करतो. तिचं फुल डायमंड वर्क असतं तिला, म्हणजे मुकुट बिकुटपासून. तुम्हाला दाखवते केवढी मोठी मूर्ती आहे. हार गायब करायचं, त्याचा बाजू पण गायब करायचं. आणि आता आज आम्हाला ही मूर्ती पूर्ण कंप्लीट करायची आहे दगडूशेठची. बाहेर तिला आली घेतली. आणि ही एक आहे माऊली. कोणत्या मूर्तीचं जर काम करायचं असेल ना तर आम्ही इथे मागे घेतो. धनु याच्यामध्ये ना गोल्डन भरतोय कलर. कॅप आता ह्या जेवढ्या आहेत ना याच्यात तो आता गोल्डन कलर भरणार आहे. मी इकडचं हे जे आहे ना ते पूर्ण असं डायमंडचं काम करायला घेते. मग ह्याचा पण गोल्डन झाल्यावर हा पण डायमंड करायला घेईल. अनघाने आम्हाला कुठली भजी खाऊन बघते. काय असली तरी भजी आहे. थांबा खाऊन सांग. मिक्स भजी कसली तरी अनघाने पाठवल्या. मुगाची भजी, मूग भजी. तू घरी खाऊन आलास ना, मी इथे का खातोय? आम्हाला पाठवलंय मग. आणि का पुढच्या पासून जरा डब्बा भरून पाठव. हे थोड्याच आहेत. तुझा नवरा इथंच खातो, घरी पण खातो आणि इथे पण खातो. सॉस पाहिजे होता रे. आणि गाई मला हे काम चालू आहे. आणि गाईज आता सगळेजण काम करतायत. मी आली आहे सँडविच घ्यायला. रितेशचा बड्डे आहे तर रितेश पार्टी देतोय सँडविचची. तर मला बोलला दीदी तू जा आणि घेऊन ये. आणि आम्ही नंतर
केक आणणार आणि कट करणार आहे. सो रितेशकडनं सँडविचची पार्टी आहे. चीज ज्यादा डालो. कितना टाइम में पहुंचे? कितना टाइम में पहुंचे? घेऊन आलो आहोत. सगळे खात आहेत. बर्थडे बॉय पण खातोय. बर्थडे बॉयच्या हालात बघा. केक कापताना कपडे घालून दिले. मेरे कसं आहे बेटा? चला आता खाऊन घेतो. बिष्टा झाल्यावर सगळेजण आता वाजले किती रे? टाइम दाखव. 11:15 झालेत. सगळे जेवून आलेत आणि आता आम्ही अजून रितेशचा बर्थडेचा केक कापला नाही. केक आणलाय. नरेश खातू पण आलेत. आम्ही जेवायला गेलो नाहीत अजून. जेवायला जायचंय आम्हाला. पण आम्ही आता केक कटिंग करून जाणार आहे. धनू आणि रितेश घरी लवकर जाणार आहे. धनूची एक्झाम आहे. तो आता रात्रभर अभ्यास करणार आहे. ना धन आम्ही रितेशचा केक आणलेला आहे. रसमलाई. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रितेश. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर रितेश. हॅपी बर्थडे टू यू. हे चले की किती रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि असाच कायम मंगलमूर्तीला सपोर्ट करत राहा. अरे हे गणपती बाप्पा कडे ठेव पहिला. हे भाई अलग जवानी. होली है आणि तर गाईज आता आम्ही रितेशचा बर्थडे केलेला आहे. रितेश घरी चाललाय कारण उद्या त्याला काम आहे. धनू पण थोडा वेळ काम करणार आहे. या मूर्तीचं उरकणार आहे आणि मी समर्पण समाप्ती घेते. समाप्ती काय नाही आणि मग नंतर तुम्ही कंटिन्यू. आम्ही अजून जेवलो नाही आहोत. वाजले किती? 12च्या आत आम्ही केक कटिंग केलाय. सो आपण नंतर पुढे कंटिन्यू राहूया. आणि आईच सगळं घरी गेली. आवर फ्रेश झाली. जरा वेळ फ्रेश होऊन आली आणि जेवण घेऊन आले. कारण जेवण घरी जेवायला टाइम नाही. सो मला आणि जिम्मीला बघा गुड्ड्या बघा मागे. मला आणि जिम्मीला जेवण इथेच घेऊन आले कारण काम सगळेच जण काम करतात. तुम्हाला दाखवते. सगळ्यांचं काम चालू आहे. धैर्य ड्रॉइंग करतोय आणि आयान कलर हे करतोय आणि हे दोघांचं मस्ती चालली. बर्थडेचा केकवाला बघा केक घालायलाच अजून क्रीम मी लावले. त्याचा बर्थडेचा केक केला कट केला आणि मग घरी गेले. सगळं आवरलं बिवरलं. आता आली. चला आता जेवून घेतो आम्ही. चपात्या आणल्यात. दुपारची पनीरची भाजी आहे. घेवड्याची भाजी आहे आणि पापड आहे त्याच्यात. चला आता जेवून घेतो.
दगडूशेठ मूर्ती मस्तपैकी मध्ये मध्ये डायमंड लावले आहेत. त्या बांगड्या झाल्या, हार पण झालाय, सोंडेवरचं झालं आहे. माझं धैर्य बिचारा झोपलाय आणि कामं झाली आहेत, आवरली आहेत काय म्हणताना. वाजलेत 4:30 झालेत आणि गाईज आता झोप आले. सो आता मी निघतो आहोत. सगळं आवरलंय, सगळं काम झालं नाहीये, थोडंसं बाकी आहे अजून, ते होईल 2-3 दिवसामध्ये. येस, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल चालू केलाय, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका.